श्री स्वामी समर्थ. पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मस्तपैकी आपण बनवूया मकर संक्रांती निमित्तानं तीळ आणि शेंगदाण्याच्या पोळ्या. मस्त होतात आणि अप्रतिम होतात. त्या पद्धतीने बनवा. स्टेप बाय स्टेप मी सांगत आहे. हे प्रमाण घ्या म्हणताना पोळ्याचं प्रमाण चुकणार नाही आणि बरोबर होतं, फुटणार नाही ना, काय नाही मंडळी. अर्धा किलो शेंगा, अर्धा किलोच्या शेंगासाठी अर्धा किलोच गूळ घ्यायचं आणि अर्धी वाटी तीळ घ्यायचं. मस्तपैकी बारीक गॅस असलं, गॅसवर चुलीवर राहील तर बारीक जाळ लावून एक अर्धा तास छान खरपूस भाजून घ्यायचं. शेंगदाणे मस्त कडक झाल्यानंतर काढून घ्यायचं. काढून घेतल्यानंतर छान लालसर होऊ द्यायचं. त्याच्यावरचं साल्ट काढायचं. जरसं थंड झाल्यानंतर हाताने चोळल्यानंतर पांढरे शुभ्र शेंगा होतात. मस्तपैकी शेंगा काढून काढून घेतल्यानंतर त्याच तव्यामध्ये तीळ भाजून घ्यायचं. थोडंसं नकळत थोडंसं 2 मिनिट परतून घ्यायचं. मस्तपैकी हे झाले. शेंगदाणे मी काढून घेत आहे. तीळ पण त्याच तव्यात मी भाजून घेणार आहे. मस्तपैकी भाजल्यानंतर मग अर्धा किलोच्या गुळासाठी मी काय करत आहे, गूळ छानसं फोडून घेत आहे. तीळ थोडंसं नॉर्मल भाजून घ्यायचं नकळत. स्टेप बाय स्टेप सांगत आहे, फॉलो करा म्हणताना पोळ्या बिघडण्याची टेन्शन नाही. या पद्धतीने करा म्हणताना हेच होणार नाही. तीळ लागले तळकायला लागलं, मी काढून घेतले. मग गव्हाचं पीठ मळून घेत आहे. अर्धा किलोच्यासाठी तुम्ही किती पण प्रमाणामध्ये मळू शकता. थोडं मीठ घालायचं, लागेल तसं आवश्यकतेने पाणी घालून घ्यायचं. मस्तपैकी घट पण लय नाही, पातळ पण नाही, मिडियम तिंबून ठेवायचं. लय पातळ झालं तर शेंगाची पोळ्या करता येत नाहीत. मिडियम असं तिंबून ठेवायचं. वरनं एक माप तेल लावून झाकून ठेवायचे एक अर्धा तास. मस्तपैकी मी गव्हाच्या पिठाचे बनवत आहे. नक्की तुम्ही पाहू शकता. गव्हाच्या पण पिठाच्या होतात पोळ्या मस्त. या प्रमाणामध्ये बनवा म्हणताना बिघडण्याची टेन्शन नाही. तेल लावून ठेवायचं एका साईडला. मी इकडे तेल लावून मी झाकून ठेवत आहे. झाकून ठेवत परत मग तर आपण शेंगदाण्याचं पण साल्ट पूर्ण मी चुळून काढले. हाताही झाकून ठेवले. गूळ पण बारीक करून घेतले. मग थोडंसं विलायची पण बारीक करायचं. थोडं साखर घालून मी आता मोजून घेत आहे. तुम्ही पण मोजून घ्यायचं. एकाच वाटीचं प्रमाण ठेवायचं. 1 वाटी शेंगदाणे 2.5 होत आहेत. मग गूळ पण 2.5च घ्यायचं म्हणताना बिघडत नाही. स्टेप बाय स्टेप फॉलो करा. हे अर्धी वाटी तीळ, अर्ध्या वाटीला थोडंसं कमी आहे चालेल. हे साईडला घेतलं. गूळ पण तुम्ही पाहू शकता. या प्रमाणामध्ये घ्यायचं म्हणताना बिघडायचं टेन्शन नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मस्तपैकी मी असंच छान छान व्हिडिओ अपलोड करेन चॅनलवर. हे झालं. थोडंसं तीळ वाटले. पहिलं तीळ वाटून साईडला काढून ठेवले. शेंगदाणे पण काय करायचं, पहिल्या स्टेपमध्ये आबडधाबड वाटायचं. दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ शेंगदाणे पूर्ण तेल सुटतपर्यंत वाटून घ्यायचं. म्हणताना छान एकजीव मिक्स होतं. 2-3 प्रमाणमध्ये असं वाटून घ्यायचं. काढून घेतले. वेलदोडीची पावडर पण करून घेतले. पावडर मस्तपैकी थोडं साखर घालून त्याच मिक्सरमध्ये फिरवले. मग एक हातानं पीठ आपण कसं म्हणतो एकजीव हातानं चोळून घ्यायचं. सगळं वाटून घेतलं मिश्रण. वाटून घेतल्यानंतर असं हातानं चोळायचं. मग एकमेकाला सगळं गूळ वगैरे सगळंच हे होतं. मस्तपैकी झाल्यानंतर मग विलायचीचं घालायचं. ते घालून घ्यायचं. पावडर घालून घेतले मी. त्याच्यामध्ये पण मिक्स करून घेत आहे. मस्तपैकी हे झालं तयार. तुम्ही पाहू शकता लाडूसं तयार होऊ शकतं ह्याचं. असं पण तुम्ही या प्रमाणामध्ये बनवलं तर लाडू पण चुकणार नाही. हे सगळं घेतलं. पीठ घेतलं, कोरडं पीठ घेतले. तेल नसलं तर पण चालतं आहे, तूप लावलं तर पण चालतं आहे. पीठ पाहू शकता मऊसूत झालं. मी एक पोळी मी लाटून पहिलं दाखवलं. मग हे झालं. मी तुम्हाला भरून दाखवत आहे. का नाही मंडळी, पुरण कसं भरून घेतो त्याच पद्धतीनं भरून घ्यायचं. मस्तपैकी भरून घेतल्यानंतर थोडंसं लागेल तसं गोळा घ्यायचं ना, थोडंसं जास्त मिश्रण आत भरून असं हलक्या हातानं प्रेस करून आतच्या थोडं लाटायचं एकसारखंच. हे झाली मऊसूत. असं या प्रमाणामध्ये लय जाड पण नाही, लय पातळ पण नाही. या प्रमाणामध्ये पोळी लाटून घ्यायचं मस्तपैकी. मस्त होतं. स्टेप बाय स्टेप फॉलो करा म्हणताना चुकण्याचं प्रमाण हेच होणार नाही मंडळी. मी असं छान छान व्हिडिओ अपलोड करेन. नक्की सपोर्ट करा मला. काही पाहू शकता. मग चुलीवर ठेवले. तवा छान मस्तपैकी गरम झाल्यानंतर तूप घालून घेतले. लालसर होतपर्यंत अलटी पलटी करून मस्त हे करायचं. हे झालं. थोडंसं पलटी करायचं. जाळ थोडंसं घालायचं चुलीखाली म्हणताना लय घालायचं आणि लाल भाजलं जातं. मस्तपैकी असं गोल्डन फ्राय करून घ्यायचं. हे होतात शेंगाच्या पोळ्या. असं मस्त तुम्ही कधी पण बनवून खावा. मकर संक्रांती निमित्तानं मी मकर संक्रांतीच्या निमित्तानं बनवत आहे. बनवून मस्त होतात. त्या प्रमाणामध्ये महिनाभर टिकते पोळी. असं कायच खराब वगैरे होत नाही. शेंगाच्या पोळ्या तर होतच नाहीत सोडा. स्टेप असं न हे करता केलं तर फॉलो केलं तर हे होत नाही. हे पहिली पोळी लाटून झाली. आता दुसरी पण सेम मी तसंच लाटत आहे. तुम्हाला एक गोळा मी करून दाखवते. नाही समजलं तर कसं भरायचं काय नाही मी दाखवत आहे. ह्याच्यामध्ये हे करायचं, भरून घ्यायचं मस्तपैकी.
गोल्डन फ्राय होतपर्यंत भाजून घ्यायचं मस्तपैकी. हे तयार होतात शेंगदाण्याच्या पोळ्या. स्टेप बाय स्टेप फॉलो करा मस्तपैकी. अगं तुम्ही पाहू शकता मी गोळा घेतले पिठाचं. आपण पुरण कसं भरतो ना ते सेम पद्धतीनं असं थोडं स्प्रे करायचं, हातानं अंगठ्याने एक दाबायचं मस्तपैकी. असं थोडंसं हे करायचं, वरलं पीठ राहिलं तर काढून साईडला ठेवायचं, हातानं अजिबात स्प्रे असं दाबून घ्यायचं. मग मी घेतले पोलपाटावर थोडंसं पीठ लावून. मग इथं पण अजिबात हलक्या हातानंच नकळत लाटत आहे. एकसारखं लाटायचं नंतर पोळी फुटत नाही. असं लईच इकडं तिकडं दाबलं तर फुटण्याची चान्सेस आहेत. या स्टेप बाय स्टेप फॉलो करा म्हणताना फुटण्याची शक्यता नाहीच. ह्या प्रमाणामध्ये करा मी सांगेल ते. 1 किलोचं राहिलं तर सांगितलं डबल प्रमाण घ्यायचं म्हणताना होते. दुसरी तिसरी पण पोळी लाटून घेत आहे मी मस्तपैकी. हे झाल्या मंडळी पोळी शेंगाच्या तयार. नक्की कमेंट करून सांगा कसं झाल्यात पोळ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता थोडं पण फुटलं नाही, कुठं काय झालं नाही. लालसर गोल्डन फ्राय होतपर्यंत भाजून घ्यायचं. नंतर छान मस्त होतात, मऊसूत होतात. तुम्ही पाहू शकता एक पण पोळी वगैरे हे झाल्याने मऊ लुसलुशीत होतात. नक्की या प्रमाणे स्टेप बाय स्टेप फॉलो करा म्हणताना चुकण्याचं प्रमाण नाही. तुम्ही पाहू शकता हे झाले पोळ्या माझ्या तयार. हे पहा पूर्ण मस्तपैकी मऊसूत. तुम्हाला मोडून मग दाखवते आतपर्यंत पूर्ण पोळीला मिश्रण येऊन गेले. नक्की कमेंट करून सांगा पोळ्या जमल्या का नाही. मकर संक्रांतीच्या हार्दिक